7 कोटी घर सोन्याची रावणाची. किती? 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. बर का धोंड्याचा महिना. आपल्या सासऱ्यानं अर्धा तोळा घातला आपल्याला, तरी आपली बायको आणि आपण महिनाभर स्टेटस टीव्हीत होतो. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. 22.5 क्विंटलची एक चौकट 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक रावणाचं घर. अशी 7 कोटी घर सोन्याची. संपत्ती सोडा, श्रीमंती सोडा, सत्ता आहे का 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 लाख. नवग्रहाच्या पायऱ्या खुबे राखणीला नात्रामध्ये वर्णन आहे. गाड्या वळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता आहे रावणाची. चला सत्ताही सोडा, ज्ञान आहे का? सगळ्यात ज्ञानी आहे बरं रावण. लंका कोणाची? भिका पाटलाची. लंका महादेवाची. कोणाची? लंकेची पार्वती. लंका महादेवाची. स्थापत्य महादेवाचं आहे लंकेचं. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. एवढा हुशार आहे रावण. इतकी सुंदर पूजा मांडली. शास्त्रवेद उपनिषद पुराण पाठ आहेत रावणाचे. इतकी गोड पूजा केली, इतके शुद्ध मंत्र म्हणले, देवालाही नवल वाटलं. देव म्हणला काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बांगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. म्हणून रावणाची झाली. ज्ञानी सोडा, शिवभक्त आज तागायत रावणासारखा झाला नाही. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. नात्रामध्ये वर्णन आहे. रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. स्वतःचं शिर कापलं आणि 1000व शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण इतका मोठा भक्त आहे. भक्त आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, ज्ञान आहे, सगळं गेलंय. अहंकार आहे. ताकद लक्षात घ्या बर काय. 3दा कैलास हलवला एवढी ताकद आहे. किद्दा? 3दा. ताकद लक्षात घ्या. अरे एवढा श्रीमंत, ज्ञानी, सत्ताधीश, एवढा विद्वत रावण असताना त्या रावणाला रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य आहे नामचिंतनाचं. तुम्ही टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारख्या वाजवत आहे. आणि एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकुल्यानी वाजवलीच नाही. मी म्हणलं ना मुदाम करते नका रे दादा. माझं काय विनंती, स्वतःची किंमत समजून घ्या. तुमचं कसं झालंय, एका पोलिसानं चोरानं पोलिसाला धरलं. कलियुग होतंय असं महाराज. चोरानं पोलिसाला धरलं. पोलीस पळत पळत बायकोकडे गेला. बायको म्हणली काय झालं एवढा दम टाकायला, काय सांगू? म्हणला चोरानं धरलं होतं, कसा बसा जीव वाचवून आलो. बायको म्हणली लाज वाटती का सांगाय? अरे पोलीस आहे तू, पोलीस आहे, पोलीस आहे तू. माझ्या बापानं 10 लाख हुंडा जास्त दिला तुला. आणि बरकत तरुण मंडळी, बहीण आहे म्हणून सांगते, जर खराच पुरुषार्थ गाजवायचा असेल ना तर सामर्थ्याने स्वतःच्या हिमतीवर कुटुंब सांभाळा. बायकोच्या रुपयाची अपेक्षा करू नका. बायकोच्या रुपयाची अपेक्षा करणं पुरुषार्थाचं लक्षण नाही. साध्या भाषेत सांगते, जो पोरीच्या हुंड्याची मागणी करतो ना तो पुरुषार्थ साधणार नाही. खरंच पुरुष असाल तर हुंड्याची अपेक्षा न करता सामर्थ्यावर लक्ष्मी सारखी ती पोरगी सांभाळला, तुम्हाला खरा पुरुषार्थ शोभला जाईल. आता ज्यांचे झाले त्यांचे झाले, नाही झालेले तरी वाजवा. अरे बायका भेट ना तरी अजून ऍटिट्यूड आहेच. तुमचं कसं झालंय पोरांनो? तुम्ही घाईलय कर तरी तुम्हाला धर्मच कळ नाही. असलं अवघड झालंय तुमचं. एक पोरगा महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. हाच विनोद आहे पण मरू दे तिकडे. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाला माघारी आला. म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात गुमलू नको. झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षांना आला. म्हणला पक्का भामटाय तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला. तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजांना आठवलं. महाराज म्हणले का रे, एवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली, सगळी बायको घेऊन आली. तू 2दा एकटाच आला.
तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा अंत्येश्वरकर किती नारळ दिले लेकरू होईल. मग मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. भावे विना भक्ती विना. अरे कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही. उद्यमेन ही सद्यंती कार्यानी मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात सदाहून हरिण जात नाही. कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. कष्ट करा, हातपाय चालवा, सामर्थ्य निर्माण करा. विनंती माझी आजच्या पिढीला, कष्ट करा. कुठलीच गोष्ट इन्स्टंट मिळत नाही. एक पोरगा माझ्याकडे म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही. वाढलं भामट्या तुझं झाड. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना. वेळ लागते ना दादा. मंथोनी न वनिता तैसे घे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. वेळ द्या जरा. काही करताय नाही पिकली जमीन, थांबा ना जरा, पुढच्या वर्षी पिकल. विकू नका. नाही जमला व्यापार, थांबा ना जरा, पुढच्या वर्षी जमल. धीर धरा, घाई करू नका रे. काय लेकर झाली ती पण आजची तरुण पोरपुरी. कल्पनेची, अगदी कल्पनेची बाधा आहे. काहीच खरं यांना जगायचं नाही, काहीच नाही. आणि पुन्हा ओरडणार हे झालं ते झालं ते झालं ते झालं नका रे. आठवा 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत आहे, मी हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघावी का? स्वतःवर विश्वास आहे. ही शेतकऱ्याची पोरं हाताला धरले, अरे मुठभर मावळे, मुठभर सैन्यदल, मुठभर खजिना, पण त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आम्ही. अरे छोट्या छोट्या गोष्टीला घाबराव का? काय होतं रे शिवरायांकडे? बाप मुघलांच्या हाताखाली होता, माईनं हाताला धरून मोठं गेलंय. अरे वयाच्या 13व्या वर्षी स्वराज्याचं बाळकडू हातात दिलं. कितव्या? 13व्या. शिवराय कोणाला म्हणायचं? वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं. तोरणा जो पहिला गड किल्ला जिंकला. काय होतं रे? पण ताकद, विश्वास, आत्मविश्वास, फक्त सामर्थ्य लक्षात घ्या. थोड्या दिवसावर शिवजयंती आली दादा. डीजे लावून नाचू नका, बाया तरी नाचवू नका. माझ्या राजानं आयुष्यभर बाईला देवी मानलंय. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. हे शास्त्र आयुष्यभर माझ्या राजानं सांभाळलंय. शाहीस्तखानाच्या लाल माला छल्ल्या. शाहीस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहीस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. किसी गैर औरत के सामने नजर उठा के बात नहीं करते. क्या बोल रही है लड़की उठा ली? जहापना शत्रु है वो आपका. हमने उनकी लड़कियां उठाई तो हमारी नहीं उठाएंगे. बेगम आई भवानी के पुत्र है शिवबा. शत्रु हो लेकिन विश्वास के साथ कहता हूं, अगर शिवा के मावलों ने लड़की उठा ली होगी तो शाइस्तखान जबान काट के हाथ में रख देगा. इतने पवित्र वो शिवा के मावले है वो. इतनी नजर नाकाम. ताकद लक्षात घ्या. ते शिवरायांचं मावळे. आणि आमचे गुरी दिसली गालात हसली माझीच आहे. तुझ्या बापाची पेंड आहे. हा तुम्ही समजू नका हिला थट्टा. भल्ल्या भल्ल्याशी लावीला पट्टा. समजू नका हिला थट्टा. भल्ल्या भल्ल्याशी लावीला पट्टा. येडका मदन मदन केवळ पंचनन. धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. येडका मदन केवळ पंचनन. सगळ्या जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे. ब्रह्म देव घरात आहे का? पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. 33 कोटी देवाचा राजा इंद्र. नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळी येज काळ्या. सगळ्यात देखना चंद्र. 27 बायका, 27 नक्षत्र चंद्राचे 27
बायका आहेत स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळंत करून सोडली, बुध नावाचा पुत्र झाला. मोठ्याच्या कोट्याने लय नका वाढवू, तुम्ही फक्त परिणाम लक्षात घ्या. डाग आहे त्याला. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. तुमची काय कथा आहे जरा विचार करा. म्हणून विनंती आहे, मार्ग धरा. जगाच्या मालकाचं रूप डोळ्याला दिसलं की वासना निर्माण होत नाही, कारण त्याच्या इतका देखणं कुणी नाही. अहो नुसतं बघावं ना देवाला. आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं बन सवर के सामने आया न कीजिए, ये रंगीले नैना तुम्हें को मुबारक, ये मीठ मीठ बनावे तुम्हें को मुबारक, काली काली अलकों के फंदे क्यों डरे, हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले, हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले, हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले, हमें जिंदा रहने दे मुर्गी वाले, हमें जिंदा रहने दे मुर्गी वाले, मुर्गी पाले, मुर्गी पाले, मुर्गी पाले, मुर्गी फार गोड फार. म्हणून विनंती, फार काही अवघडत जाऊ नका दादा. येईल तैसा बोल. तुम्ही मुखात देवाचं नाव घ्यावं. वासना, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार अशा भक्त ऐसे जाना जे देही गेले अशा पाश, याची काळजी नाही करावी महाराज. तो राखतोय. आम्ही काय करावं, जे सांगितलं त्या वचनावर चालावं. म्हणजेच काय, आवडीने भावे हरिनाम. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही माय माऊला दोन्ही हात वर करा. वा. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम प्रभु जय श्री रामचंद्र भगवान की जय श्री राम, बजरंग बली की. खाली कोणी गायला सांगितलं? जाऊ दे, असंही तुम्ही ऐकाय बसले काय. बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. खरंय तुमचं. अरे दादा हो, कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला यायचं नाही. गावात कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला यायचं, ही परंपरा फार मोठी आहे. कीर्तनकारामुळं कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळं कीर्तनकार मोठं होतो. लय फरक आहे. समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी, फक्त मुखात त्याचं नाव. तेव्हा तुला बसता आलं ना, आयुष्यात दुसरं समाधान नाही ज्याला देव कळला. विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई,